एक उदाहरण समोरच्या प्रेक्षकापैकी श्रोतापैकी एक जणांना मला या ठिकाणी येऊन सांगावं, मी माझं प्रदेशाध्यक्ष पद आणि सामाजिक जे करिअर आहे ते सर्व सोडून देतो आणि संबंधित जो कोणी स्त्री आणि पुरुष असेल, युवक असेल, युवती असेल, त्यांचे कमीत कमी 5 वर्ष त्यांच्या बुटाचं पॉलिश निशुल्क करतो। हा दावा मी का केला? हा दावा माझ्यावरच्या विश्वासाच्या पोटी मी केलेला नाही। हा दावा मला त्या महापुरुषाबद्दलचा विश्वास आहे की त्या महापुरुषाने एका जातीसाठी काम केलं नाही, परंतु त्याच पुरोगामी महाराष्ट्रामध्ये जातवार जयंताचं फॅड आलंय, त्या पार्श्वभूमीवरती आपण घेतलेला हा कार्यक्रम मला असं वाटतं की एक आशेचा किरण आहे। अण्णाभाऊ साठेची जे लोक आज जयंती साजरी करत आहेत, अण्णाभाऊ साठेनं काय केलं तर फक्त पुस्तक लिहिले, ह्याच्या पलीकडे काही माहित नाही। अण्णाभाऊ साठे ज्या वेळेला आम्ही महाराष्ट्रामध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेला आम्हाला प्रश्न पडतो की कोणते अण्णाभाऊ साठे सांगावेत। म्हणजे कथा लिहिली कथाकार अण्णाभाऊ साठेत, लघुकथा लिहिली लघुकथाकार अण्णाभाऊ साठेत, चित्रपट कथा लिहिली चित्रपट कथाकार अण्णाभाऊ साठेत, बूट पॉलिश करणारे अण्णाभाऊ साठेत, ब्लॅक मध्ये तिकीट विकणारे अण्णाभाऊ साठेत, कुत्र्याला मिरवणारे डॉग बॉय म्हणून ते अण्णाभाऊ साठेत, कामगारांचा मोर्चा काढणारे अण्णाभाऊ साठे, कामगार नेते अण्णाभाऊ साठेत, तमाशा लिहिणारे तमाशाकार अण्णाभाऊ साठे, तमाशामध्ये वग लिहिणारे वग नाट्यकार अण्णाभाऊ साठे, चित्रपटाचे डायरेक्शन करणारे डायरेक्टर अण्णाभाऊ साठे, त्या चित्रपटामध्ये रोल करणारे हिरो अण्णाभाऊ साठे, त्या चित्रपटासाठी गीत लिहिणारे गीतकार अण्णाभाऊ साठे, ते गीत गाणारे गीतकार अण्णाभाऊ साठे, गायक अण्णाभाऊ साठे, वाद्य वाजवायला म्हणून वादक अण्णाभाऊ साठे, पवाडा लिहिला पवाडाकार अण्णाभाऊ साठे, तो गायला तो शाहीर अण्णाभाऊ साठे, गोवा मुक्ती संग्रामाच्या पार्श्वभूमीवरती पवाडा लिहिला, गोवा मुक्ती संग्रामातील एक प्रणेते क्रांतिकारक विचाराचे एक शाहीर अण्णाभाऊ साठे, तेलंगणाच्या रणसंग्रामावरती पवाडा लिहिला, तेलंगणा रणसंग्रामामध्ये चळवळीमधले महत्वाची एक भूमिका एक शायरी घेऊन आलेले अण्णाभाऊ साठे, आंतरराष्ट्रीय पटलावरती स्टॅलिनग्राडचा पवाडा लिहिला, आंतरराष्ट्रीय स्तरावरती शांतीची आणि बुद्धाची गरज प्रतिपादित करणारे अण्णाभाऊ साठे। कोणते अण्णाभाऊ साठे सांगायचे हा मोठा प्रश्न आहे। नाटक लिहिलं नाटककार अण्णाभाऊ साठे, त्या नाटकामध्ये भूमिका निभावली कलावंत अण्णाभाऊ साठे। अण्णाभाऊ साठेचा जर विचार केला तर मी एका शब्दामध्ये सांगेल, अण्णाभाऊ साठे म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, बहुजनांना आंबेडकरवादाच्या दिशेने पाऊल टाकण्यासाठी प्रेरित केलेलं एक महत्वाचं लेखणीच्या रूपाने उचललेलं एक पाऊल म्हणून त्यांच्याकडे मी बघतोय। आणि विशेषतः मी जातीचं वकीलपत्र घेणार नाही, जातीच्या विरोधात नाही, जातीच्या समर्थनामध्ये नाही, मी माणसांच्या समर्थनामध्ये आणि मानव मुक्तीच्या आणि शोषण मुक्तीच्या समर्थनामध्ये त्यांची लेखणी होती, कुठल्या जातीच्या समर्थनामध्ये नव्हती। पेन पॉइंटर मुद्द्यावरती बोलत असताना मला एवढंच कळते की त्यांचं 3 आघाड्यावर लढले। शोषणाच्या विरोधात, शोषण करणाऱ्या कुठल्या व्यवस्था आहेत, भांडवलशाही व्यवस्थेनं शोषण केलं या ठिकाणच्या बहुजन समाजाचं, मूलनिवासी समाजाचं, त्यांच्या विरोधामध्ये त्यांनी लेखणी उचलली। या ठिकाणच्या ब्राह्मणशाहीनं या ठिकाणच्या बहुजनांचं, मूलनिवासी वर्गाचं स्त्रियासहित शोषण केलं, त्या शोषणाच्या विरोधात अण्णाभाऊ साठे। धर्मांतांनी अखंड छळले असं सरांनी सांगितलं आणि त्या धर्मानं चौकटी बांधून दिल्या आणि त्या चौकटीतून जी निर्माण झालेली व्यवस्था ती पुरुषप्रधान मानसिकतेतून निर्माण झालेली पितृसत्ताक कुटुंब पद्धती, पुरुषप्रधान कुटुंब पद्धती, पुरुषप्रधान मानसिकता आणि त्या मानसिकतेतून स्त्रियाचं मोठ्या पद्धतीनं शोषण व्हायला लागलं। म्हणजे भांडवलशाहीच्या शोषणाच्या विरोधात अण्णाभाऊ साठे आहेत, ब्राह्मणशाहीनं निर्माण केलेल्या शोषणाच्या विरोधामध्ये अण्णाभाऊ साठे आहेत, पितृसत्ताक कुटुंब पद्धतीतून निर्माण झालेल्या स्त्री शोषणाच्या विरोधामध्ये, दास्याच्या विरोधामध्ये, गुलामगिरीच्या विरोधामध्ये अण्णाभाऊ साठे आहेत। आणि तेच अण्णाभाऊ साठे पहिल्या दलित साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी त्या ठिकाणी भाषणामध्ये म्हणतात, हे मानवा तू गुलाम नाहीस, हे मानवा तू गुलाम नाहीस, तू ह्या वास्तव जगाचा निर्माता आहेस, तू लढलास या प्रस्थापितासोबत
तर तुझ्याकडे गमावण्यासारखं काय नाही शिवाय तुझ्या हातातल्या साखळदंडाशिवाय. त्या ठिकाणी हा उल्लेख करत नाही की मांगांनो, हे म्हणत नाहीत की भारतीयांनो, हे म्हणत नाहीत की स्त्रियांनो, हे म्हणत नाहीत की पुरुषांनो. ते मानव असा शब्द प्रयोग करतात. आणि ते भाषण 2 मार्च 1958 होतं. आणि लोक म्हणतात की बाबासाहेब अण्णाभाऊ साठेच्या विरोधात आहेत, अण्णाभाऊ साठे बाबासाहेबाच्या विरोधात आहेत. मग माझा प्रश्न आहे, 15 मार्च 1958च्या प्रबुद्ध भारत नावाच्या बाबासाहेबाच्या पाक्षिकामध्ये अण्णाभाऊ साठेचं भाषण छापलंच कसं काय? जर अण्णाभाऊ साठेचा विरोध बाबासाहेबांना, बाबासाहेबाचा विरोध अण्णाभाऊ साठेला किंवा मातांगांना असं सांगितलं जातं, अशा वावड्या उठवल्या जातात. माझा प्रश्न आहे, मग फकीरा नावाची कादंबरी बाबासाहेबाच्या झुंजार लेखलेला का अर्पण केली? ह्याचा सुद्धा आम्ही विचार केला पाहिजे. मातंग समाजाच्या उद्धाराच्या संदर्भानं बाबासाहेबांनी तत्कालीन परिस्थितीमध्ये 13 परिषदा घेतल्या. 11 मातंग परिषदा, 1 इलाका परिषद आणि 1 महार मांग परिषद उस्मानाबाद जिल्ह्यातील कसबा वडवळा या ठिकाणी घेतली. ते जोडण्यासाठीच घेतली असेल ना. पण या गोष्टीचा आम्हाला विसर पडला. अण्णाभाऊ साठेचं साहित्य आम्ही ज्या वेळेला पाहायला मिळतो, मोजक्या साहित्यावरती मी प्रकाश टाकतो वेळ कमी असल्यामुळे. त्यांची पहिली कथा मला आठवते, ते आंबेडकरी कथाकार म्हणून ज्यांची महाराष्ट्रामध्ये ओळख झाली. एक दलित साहित्याचा पाया रचणारा कथाकार म्हणून, एक साहित्यिक म्हणून पायाभरणी झाली, एक ओळख निर्माण झाली. त्या कथेचं नाव होतं वळण. वळणचं बॅकग्राऊंड हे आहे, माणगाव परिषद झाली शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये. त्यामध्ये 10 नंबरचा ठराव पारित करण्यात आला की मेलेल्या जनावराचं मांस अस्पृश्यांनी खायचं नाही. जसाही ठराव पारित झाला, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये, भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये हा ठरावाची चर्चा सुरू झाली. आणि गावागावामध्ये लोकांच्या जीवनामध्ये बदल झाला, मानसिकतेमध्ये बदल झाला. आणि लोकांनी बाबासाहेबाचा आदेश मानून, शाहू महाराजाचा आदेश मानून मेलेल्या जनावराचं मांस खाणं बंद केलं. लोकांच्या मानसिकतेमध्ये झालेला हा सकारात्मक बदल टिपण्यासाठी अण्णाभाऊ साठेनं कथा लिहिली. त्या कथेचं नाव वळण. रायगड जिल्ह्यामध्ये कुलाबा या ठिकाणी बहिष्कृत परिषदेचं आयोजन बाबासाहेबांनी केलं. आणि त्या ठिकाणी सुद्धा त्या ठिकाणी एक ठराव पारित केला. त्या ठरावाचं स्वरूप असं होतं, मेलेली जनावरे वडायचे नाही. जे आमचं परंपरागत काम जे होतं अस्पृश्यांचं, ते करायचं नाही. आता बाबासाहेबांनी आदेश दिला आणि तो प्रमाण मानून लोकांनी त्यानुसार कृती करायला सुरुवात केली. आणि हरिबा महार नावाचा एक व्यक्ती जो आहे, मी ज्या वेळेला महार शब्द प्रयोग करतो त्या अर्थी पूर्वाश्रमीचा महार आणि आजचा बुद्धिस्ट बांधव या अर्थानं करत असतो. आणि ज्या वेळेला मांग करत असतो, पूर्वाश्रमीचा मांग आणि आजचा मातंग ह्या अनुषंगाने करत असतो. हे आपण कंसामध्ये डोक्यात घेतलं पाहिजे. हरिबा महारावरती कथा लिहिली. हरिबा महाराच्या पाठीमागं देशमुख तकादा लावतो की माझ्या घराच्या समोर मेलेलं जे बैल आहे, तो बैल तू उचलला पाहिजेस. पण हरिबा वार म्हणतोय, जे आमचा उद्धार करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, त्यांनी आम्हाला हे शिकवलं नाही, उलट आम्हाला सांगितलं हे तुम्ही वडू नका. आणि बैल वडण्यासाठी जे साहित्य लागत असतं, आरी वगैरे कावसनी त्याला म्हणतो, ते सगळं जाळून टाकलं हरिबा महाराने. आणि सोबतच्या सहकार्याला जाळायला प्रवृत्त केलं, जाळलं. त्या बैलाचा वास यायला लागला, देशमुखाला गावाला त्रास व्हायला लागला. मग गावाने कटकारस्थान केलं, सापळा रचला. आणि सापळा रचून सांगितलं ह्यांना चांगला धडा शिकवायला लागेल, हे खूप माजलेत. मग धडा शिकवण्यासाठी त्यांनी शस्त्र बाहेर काढलं. हे मांगा माराचे जनावर जर आमच्या शेतात आले, कुरणात आले, आम्ही ह्यांना कोंडवड्यात टाकणार. आणि त्या पद्धतीची कृती केली जाते. आर्थिक भुर्दंड अस्पृश्य वर्गावरती लादला जातो. इनडायरेक्टली मांगा मारांच्या वरती सापळा रचला जातो. त्या सापळ्याला उत्तर देण्यासाठी हरिबा महार असतो. त्या कालखंडामध्ये गाव आणि
तहसील ह्यांच्यामध्ये एक गावाच्या बाहेर जागा असते, त्या ठिकाणी गावातली सर्व जनावरे चरत असतात, त्याला पळसमाळ म्हणतात. हा पळसमाळ हा सरकारची जमीन असते, म्हणून ती जमीन ताब्यात घेण्याची जी शासकीय प्रक्रिया असते त्या शासकीय प्रक्रियेचं ज्ञान हरिबा महाराला आलेलं असतं. तालुक्याला जाऊन प्रशासनासोबत चर्चा करून विशिष्ट रक्कम भरून हरिबा महार तो पळसमाळ ताब्यात घेतो, ज्या पळसमाळावरती गावातल्या लोकांची जनावरे चरत असतात. फासा पलटतो. गावातल्या देशमुखाचं जनावर पळसमाळात येतं, कोंडवाड्यात टाकलं जातं हरिबा महाराच्या माध्यमातून. पाटलाचं येतं, जेवढे जनावर येतील, पाटलाचे असो, देशमुखाचे असो, गावकऱ्याचे असो, सगळ्यांचे सगळे नियमानुसार कायदेशीर मार्गाने त्यांना कोंडवाड्याचा रस्ता दाखवला जातो आणि गावकऱ्यावरती आर्थिक भुर्दन टाकला जातो. गावकऱ्यांना गावकऱ्याची चूक लक्षात येते आणि त्यांना असं वाटतं की आम्ही जो सापळा अस्पृश्यावरती टाकला होता तो आपल्यावरती बुमरॅंग झाला आहे. तेव्हा गावकरी माघार घेतात आणि हरिबा महाराचा विजय होतो. हा विजय टिपण्यासाठी अण्णाभाऊ साठेनं कथा लिहिली, त्या कथेचं नाव आहे सापळा. तिसरी कथा लिहिली उपकाराची फेड. जाती व्यवस्थेमध्ये एक क्रमिक असमानता आहे, ह्याबद्दल बोलत असताना बाबासाहेबांनी सांगितलं जाती व्यवस्था म्हणजे एक मोठी इमारत आहे, बहुमजली इमारत आहे, पण त्याचं एक वैशिष्ट्य आहे. एका ज्या इमारतीमध्ये ज्या मजल्यावरती व्यक्ती जन्माला येतो त्याच व्यक्तीमध्ये एक जातमध्ये त्या पद्धतीनं आहे, एका इमल्यातून एका मजल्यातून दुसऱ्या मजल्यावर जाता येत नाही. क्रमिक असमानता. ब्राह्मणांनी मराठ्याला जर लात मारली तर मराठ्यांना असं वाटतं की जाती व्यवस्था नसायला पाहिजे, पण मराठ्याला जर मांगाला लात मारण्याची संधी मिळाली तर त्याला असं वाटतं जाती व्यवस्था असली पाहिजे, मी लाभार्थी ना त्याचा, बरोबर. पण मांगाला वरून लात बसल्यानंतर मांगाला वाटतं की जाती व्यवस्था नसायला पाहिजे, वाईट आहे. पण मांगाला ज्या वेळेला ढोराला लात मारण्याची संधी मिळते ना त्यावेळेला तो सोडत नाही, त्याला त्याचा अभिमान वाटतो जातीचा. आणि ढोराला लात बसल्यानंतर त्याला जाती व्यवस्था नको वाटते, पण त्याला डक्कलवाराला लात मारण्याची संधी मिळाली त्याला वाटते जाती व्यवस्था असली पाहिजे. ही क्रमिक असमानता टिपण्यासाठी अण्णाभाऊ साठेनं एक कथा लिहिली, त्या कथेचं नाव आहे उपकाराची फेड. आणखीन एक कथा लिहिली अण्णाभाऊ साठेनं. कथेचं स्वरूप अशा पद्धतीनं आहे, जुने जे म्हातारे आहेत, जुने म्हातारी माणसं आहेत, खास करून स्त्रिया, ह्यांचं एक स्वप्न आयुष्यामध्ये असायचं. मी माझे लेकरू बाळ वाढवले, सुना नांदवल्या, नातू आले, नात सुना आल्या, नातू बघितले, पोतरुंड बघितले, मी मेल्यानंतर मात्र माझ्या तोंडामध्ये एक सोन्याचा मणी असला पाहिजे. आणि मग ती म्हातारी म्हणते की बाकी काही असो, माझ्या आयुष्याची जी पुंजी आहे एक सोन्याचा मणी आहे. म्हणजे तिनं जीवापाड सांभाळलेला तो सोन्याचा मणी कशासाठी? मेल्यानंतर तोंडामध्ये टाकण्यासाठी. पण ज्या वेळेला बाबासाहेबाची चळवळ तिला माहीत होते, बाबासाहेबाचा संघर्ष तिला माहीत होतं, बाबासाहेबाच्या चळवळीची प्रासंगिकता आणि त्याची गरज तिला माहीत होता. ती 75 वर्षाची थरथर कापणारी म्हातारी जो महत्वपूर्णतेनं सोन्याचा मणी सांभाळून ठेवलेला असतो, तो सोन्याचा मणी बाबासाहेबाच्या चळवळीला दान करते. हे टिपण्यासाठी कथा लिहिली. त्या कथेचं नाव आहे सोन्याचा मणी. ती पण अण्णाभाऊ साठेनंच लिहिली. अण्णाभाऊ साठेनं आणखीन एक कथा लिहिली, कोंबडी चोर. कोंबडी चोर मध्ये रामू नावाचं एक कॅरेक्टर आहे, कळकट मळकट 15-16 वर्षाचं पोरग, उन्हाडग्या करणार, पण तो कोंबड्या चोरतो. भिंतीवरची कोंबडी चोरतो, खुरुड्यातली चोरतो, झाडावरची चोरतो, कुठली पण असो. आणि त्याचं कामच आहे कोंबड्या चोरणे. गावातल्या कोंबडी दिसली की चोरून घ्यायची, आणि मग त्याचं नावच पडलेलं असतं कोंबडी चोर. पण त्याला नेहमी टॉर्चर केलं जातं एका मास्तराकडून. अरे एवढं भारताला स्वातंत्र्य मिळालंय, एवढं जग पुढे गेलंय, आणि तुम्ही मात्र तसेच आहेत, तुम्ही बदलायचं नाव घेत नाहीत, तुम्ही बदलत का नाहीत, तुमच्यात परिवर्तन का होत नाही, असं म्हणून मास्तर त्यांना टोमणे मारतो सातत्यानं रामूला. मग एक प्रसंग असा घडतो, एका हॉटेलवरती रामूला चहा पाजण्यासाठी मास्तर घेऊन जातो.
मग त्या ठिकाणी 2 कप येतात. रामूला चहा येतो कान तुटक्या कपामध्ये, फुटलेल्या कपामध्ये, कळकट मळकट कपामध्ये रामूला चहा दिला जातो. त्याच हॉटेलमध्ये त्याच हॉटेलचा मालक एका स्वच्छ कपामध्ये, दांडी असलेल्या कपामध्ये मास्तरला चहा देतो. त्यावेळेला तो रामू त्या मास्तरला प्रश्न विचारतो आणि टोमणा मारतो. मास्तर मास्तर स्वातंत्र्याच्या खूप गप्पा मारता ना तुम्ही, आता सांगा ना, ह्या माझ्या कपाला स्वातंत्र्य मिळालं का तुमच्या कपाला स्वातंत्र्य मिळालं? साधं सरळ तत्वज्ञान. आणि त्यातून तर पुढे घोषणा निर्माण झाली, या आजादी झूठी है, देश की जनता भूकी है. आणि सगळ्यात महत्वाची कथा, ज्या कथेचा उल्लेख, ह्या कथेचं शीर्षक ऑलरेडी या स्टेजवरती सांगितलं. त्या कथेचं नाव आहे बुद्धाची शपथ. बुद्धाची शपथ सुरुवात सर्वांनी सांगितली, शीर्षक सर्वांनी सांगितलं. पण मला असं वाटतं या कथेचा शेवट ऐकल्यानंतर जे लोक, मातांग समाजातले लोक जातीय भावनेतून, जातीय प्रेरणेतून अण्णाभाऊ साठेला मानतात, कदाचित अण्णाभाऊ साठेवरचा त्यांचा विश्वास उडून जाईल. त्या अण्णाभाऊ साठेच्या जयंतीवर बहिष्कार टाकतील. कारण त्या बुद्धाच्या शपथ नावाच्या कथेचा शेवट 3 शब्दांनी केलेला आहे. ते 3 शब्द म्हणजे बुद्धम शरणम गच्छामी. आम्ही वाचलं तर आमच्या लक्षात येईल ना. रशियाला गेलेले अण्णाभाऊ साठे सगळ्याला माहित आहे, पण येताना तिथून बुद्ध मूर्ती घेऊन येतात हे पण आम्हाला कळायला पाहिजे ना. आम्ही जातीचे अण्णाभाऊ साठे म्हणून आम्ही मानतो, पण आंतरराष्ट्रीय पटलावरती त्या कालखंडातली रशिया आणि रशियामधला मॉस्को म्हणजे राजधानीचे ठिकाण, त्या मॉस्को मधलं सर्वात मोठं विद्यापीठ मॉस्को विद्यापीठ. ह्या मॉस्को विद्यापीठातल्या उच्च शिक्षित जे तरुण असतात, PhD चे विद्यार्थी असतात, संशोधक विद्यार्थी असतात, ह्यांना मार्गदर्शन फक्त 1.5 दिवस शिकलेल्या अण्णाभाऊ साठेला संधी मिळाली. ती जातीच्या आधारे नाही, गुणवत्तेच्या आधारे मिळाली. मॉस्को मध्ये जे अण्णाभाऊ साठेचा जो पुतळा आहे, तो पुतळा काय मातांग समाजाचा व्यक्ती म्हणून तिथं नाहीये. प्रियदर्शी सरांनी सांगितले बुवा, रशियामध्ये त्यांना जाण्याची संधी मिळाली, ती कम्युनिस्ट असल्यामुळं. त्याच्यामध्ये फक्त थोडीशी दुरुस्ती करतो की अण्णाभाऊ साठेची क्वालिटी काय होते. वयाच्या 23व्या वर्षी, वय वर्ष 23 म्हणजे आजच्या कालखंडामध्ये ज्यांचे मुलं 23 वर्षाचे आहेत ते स्वतः कमवत नाहीत, ते आई वडिलांवर डिपेंड आहेत. कमीत कमी आपल्या कर्मचारी वर्गामध्ये तरी 23व्या वर्षी नाही कमवत. पण 23व्या वर्षी इप्टाचे सदस्य राहिलेले आहेत अण्णाभाऊ साठे. इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशन. बरं, अन्य सदस्य कोण आहेत त्यांची नावं सांगितल्यानंतर तुम्हाला कळल की त्याची लेवल काय आहे. इप्टाचा सदस्य राहिलेले डॉक्टर होमी भाभा. इप्टाचे सदस्य राहिलेत के अब्बास, डायरेक्टर त्यावेळेचे. बलराज साहनी हे त्यांचे सोबतचे त्यांचे सदस्य राहिलेले आहेत वयाच्या 23व्या वर्षी. आणि वयाच्या 26व्या वर्षी अण्णाभाऊ साठेला ज्या ठिकाणी कम्युनिझम नाही, फ्रान्समध्ये लोकशाही आहे, त्या ठिकाणच्या लोकांनी अण्णाभाऊ साठेला बोलवलं. का बोलवलं असेल बरं? त्याचं कारण आहे, अण्णाभाऊ साठेनं मागवड्यासाठी काम केलेलं नाही, महाराष्ट्रासाठी काम केलेलं नाही. त्याचं बॅकग्राऊंड जर आपण टच करण्याचा प्रयत्न केला काही सेकंदामध्ये तर माझ्या असं लक्षात येतं, गोवा मुक्ती संग्रामाचा जो पवाडा लिहिला गोव्यामध्ये मातांग नाहीत. तेलंगणाच्या मुक्तीबद्दलचा पवाडा लिहिला तेलंगणामध्ये बॉर्डर वगळता बाकी ठिकाणी मातांग समाज नाही. बंगालमध्ये ज्या वेळेला दुष्काळ पडतो, माणसं, लहान लेकरं, महिला जिवंत भुके वाचून मरतात, त्यावेळेला त्यांनी पवाडा लिहिला. बंगालची हाक, माझ्या माहितीस तो बंगालमध्ये पण मातांग नाहीत. बंगालमध्ये, पंजाबमध्ये सांप्रदायिक दंगा सुरू होतो. सांप्रदायिक दंगा टिपण्यासाठी, त्याच्या नियंत्रणासाठी त्यांनी पवाडा लिहिला होता, पंजाबचा दंगा. माझ्या माहितीस तो पंजाबमध्ये मातांग नाहीत.
कामगाराचे नेते म्हणून आम्ही उरबडून घेतो अण्णाभाऊ साठेचं नाव घेऊन, पण मला असं एक सुद्धा आठवत नाही त्यांनी कुठल्या मागवड्यामध्ये मीटिंग घेऊन असं सांगितलं, अरे मांगाचे कोण कोण लेबर आहेत जरा बाजूला या बरं, आपल्याला मोर्चा काढायचा आहे. शोषणाला जात नसते, धर्म नसतो, पंथ नसतो, लिंग नसतं, शोषण असतं. मग भांडवलशाही व्यवस्था ते बघत नाही कोणाचं शोषण केलं जात आहे. म्हणून शोषण मुक्तीच्या विरोधामध्ये त्यांनी जे साहित्य निर्माण केलं, ह्या साहित्य लोकांना एवढं अपील झालं की त्यांनी भारतातल्या विविध भाषेमध्ये ते साहित्य अनुवादित करून घेतलं. एवढंच नाही तर परदेशातल्या लोकांना असं वाटलं की अण्णाभाऊ साठेचं साहित्य आम्ही सुद्धा वाचलं पाहिजे, म्हणून एकूण 27 भाषेमध्ये अण्णाभाऊ साठेचं साहित्य अनुवादित झालं. भारतातल्या भाषेचा मी उल्लेख करणं टाळतो वेळेअभावी, पण झेकमध्ये झालेला आहे, पॉलिशमध्ये झालेला आहे. झेक म्हणजे एक भाषा आहे, पॉलिश म्हणजे पोलंड नावाचा देश आहे त्याची जी भाषा आहे ती भाषा म्हणजे पॉलिश. फ्रेंच भाषेमध्ये आहे, जर्मन भाषेमध्ये आहे, त्याचबरोबर रशियन भाषेमध्ये सुद्धा त्यांचं साहित्य आहे. आणि त्याचं लोण अण्णाभाऊ साठेचे पाय रशियाला लागण्याच्या अगोदर तिथं पोहोचलं होतं. काँग्रेसनं जाणीवपूर्वक ज्या वेळेला अमरावतीमध्ये च्या जेलमध्ये अण्णाभाऊ साठेला टाकलं, त्यावेळेला त्यांचं एक कॅरेक्टर मिळालं. त्या कॅरेक्टरचं नाव होतं, त्या गुन्हेगाराचं नाव होतं सुलतान. तिथं मांग नाही भेटलाय का? आता मांगावर नाही लिहिलं सुलतान. सुलतान हा मुस्लिम कॅरेक्टर आहे, ते लिहिलं आणि अण्णाभाऊ साठे सुटून बाहेर येतात. सारवासावर होते न होते त्याच वेळेला त्यांना रशियाचं आमंत्रण येतं. आणि जो दौरा झालेला आहे तो टोटली रशियन सरकारने केलेल्या पैशातून दौरा झालेला आहे. आणि फक्त अण्णाभाऊ साठे एकट्यांचा दौरा नव्हता, तर त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी सुद्धा होते, एक डॉक्टर होते, एक पियानो वादक होते, असे वेगवेगळ्या क्षेत्रातील 5 लोकांना त्या ठिकाणी जाण्याची संधी मिळाली होती. आणि जाताना सर्वांच्या टिंगल टवाळीचा विषय अण्णाभाऊ साठे होते, कारण त्यांचा रुबाबत तसा होता. गाल मोठे, गोरा पान रंग, असं काय होय का? असं काही नव्हतं. टिंगल टवाळी रस्त्यानं झाली, ह्याचं काय काम आहे? हे लोणं कशाला गळ्यामध्ये? आता लोणं म्हणजे गाईच्या म्हैशीच्या गळ्यामध्ये बांधलं पळू नये म्हणून लाकूड असं. आणि अडचण व्हायला लागली अण्णाभाऊ साठेची हो लोकांना. पण चित्तोडच्या राणी नावाचं विमान अण्णाभाऊ साठेला घेऊन जाणारा मॉस्कोमध्ये उतरलं. मॉस्कोच्या विमानतळावर उतरल्यानंतर त्या शिड्या खाली टाकल्यानंतर त्या रस्ते शिड्याच्या दुतर्फा पत्रकार मंडळी होती आणि प्रत्येक पत्रकाराच्या हातामध्ये एक विशेषांक होता. तो विशेषांक म्हणजे मॉस्को टाइमचा होता. आणि तो मॉस्को टाइमचा जो अंक होता त्या अंकाची हेडलाईन होती, सुलतान फेम अण्णा कमिंग टू मॉस्को. त्याचा अर्थ जसं वादळवारा फेम, वामनदादा करळक सैराट फेम, नागराज मंजुळे, म्हणजे अमरावतीमध्ये असताना सुलतान नावाची कथा लिहिली. ती कथा बाहेर आली, मराठीत आली, राज्यातल्या लोकांनी वाचली, देशातल्या लोकांनी वाचली आणि बाहेरच्या देशातल्या लोकांना सुद्धा कळाली. आणि ती कथा रशियन भाषेमध्ये गेली आणि त्या रशियन भाषेमध्ये कन्वर्ट झालेल्या सुलतान नावाच्या कथेनं, त्या पात्रानं रशियाच्या प्रत्येक घरामध्ये स्थान नाही मिळवलं, तर प्रत्येक रशियन पुरुष आणि स्त्रियांच्या मनामध्ये सुलतान नावाच्या कथेनं घर केलं. म्हणून सुलतान फेम हा शब्द प्रयोग केलेला आहे. अण्णाभाऊ साठे त्या ठिकाणी बोलत असताना स्टॅलिनग्राड चौकामध्ये शिवाजी महाराजांचा पहिला पवाडा त्यांनी गायला, पण त्याच्या अगोदर त्यांनी जे संबोधित केलं ते खूप महत्वाचं आहे. ते असं नाही म्हणले की मी मागवाड्यातून आलोय, ते असं नाही म्हणले मी अस्पृश्य वर्गातून आलोय, पण त्यांनी हे म्हणलेले आहेत, मराठी भाषेचा अभिमान बाळगत ते म्हणतात, मी त्या मराठी भाषिकामधून आलेलो आहे ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य होतं आणि मी त्या लोकांच्या वतीने या ठिकाणी बोलत आहे जे 3.5 कोटी ते 4 कोटी मराठी भाषिक लोक आहेत, त्यांच्या वतीनं मी या ठिकाणी बोलत आहे. आणि त्याच्यानंतर त्यांनी सुरुवात केलेली आहे. एव्हाना एवढंच नाही तर शिवचरित्र लिहिणारे रशियन जे इतिहासकार होते त्यांच्यासोबत सुद्धा त्यांनी वार्तालाप केल्याचे उदाहरणं आहेत. नव्हे ते माझा रशियाचा प्रवास वर्णन नावाच्या पुस्तकामध्ये नमूद आहे. आता अण्णाभाऊ साठेची एवढी मोठी हस्ती परत आल्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू साहेब गेले आणि पत्रकार हातात अशा दंडुका घेऊन मागे लागले, मारण्यासाठी ना हो, बाईट घेण्यासाठी.
असे एबीपी माझा, तुझा, माझा, सकाळ दुपार संध्याकाळ जसे आहेत ना तसे तिकडं पण मग खूप सारे आहेत. मग ते असा दंडुका घेऊन मागे लागले माईक घेऊन. अण्णाभाऊ साठेबद्दल 2 शब्द बोला. अण्णाभाऊ साठेबद्दल 2 शब्द बोला. पंडित नेहरूंना अण्णाभाऊ साठे नाव कधी ऐकलंच नव्हतं. मग प्रश्न पडला, आता काय उत्तर द्यायचं पत्रकारांच्या समोर. पण ते नुसते ब्राह्मण नव्हते, नुसते पंडित नव्हते, ते काश्मीरी पंडित होते. हे त्याचं विशेषण आहे. डोक्याचा वापर त्यांनी केला आणि पत्रकाराकडे असं वळाले आणि वळून त्यांनी म्हणले, काय लावलंय म्हणे, अण्णाभाऊ साठे कोण, अण्णाभाऊ साठे कोण. यमानात त्यांना एवढं कळालं होतं की अण्णाभाऊ साठे नावाचा कोणतरी भारतीय माणूस इथं आला, त्याचं इथं खूप वोट आहे, खूप क्रेडिट आहे आणि खूप हवा करून गेलाय. मग पत्रकाराकडे वळून त्यांनी एक सुंदर असं स्टेटमेंट दिलं. अण्णाभाऊ साठेबद्दल बोला, अण्णाभाऊ साठेबद्दल बोला. काय लावलंय, अण्णाभाऊ साठे काय रस्त्यावर बोलायचा विषय झाला का, चला सरका बाजूला. पत्रकार सुद्धा अचंबित झाले. रशियन पत्रकार, अरे बाप रे, अण्णाभाऊ साठेची रिस्पेक्ट त्या देशाचे पंतप्रधान सुद्धा किती करतात. पण दिल्लीत आल्यानंतर त्यांनी पहिलं काम केलं, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला त्या ठिकाणी त्यांनी टेलिफोन केला आणि त्यांनी सांगितलं, तुम्ही तात्काळ आपल्या बिरादारीमध्ये कोणतरी साठे असेल. बिरादारी म्हणजे मुंबईकडे तुम्ही जेवढे साठे बघितले ते सगळे ब्राह्मण मंडळीच आहेत, तुम्हाला सांगण्याची गरज नाही. पुण्याच्या बेल्टमध्ये सुद्धा साठे मंडळी. आणि त्यांनी ठरवलेलं असतं, एक तर कुठलाही महापुरुषाची मोठी स्त्री झाली, मोठा पुरुष झाला, एक तर त्याचा गुरु ब्राह्मण असेल किंवा तो स्वतः ब्राह्मण असेल तरच. ब्राह्मण किती झाला, हा पुढचं कंटिन्यू. मग त्यांना तसं वाटलं आपल्या बिरादरीतलं कोणी आहे का. ते म्हणजे तुमच्या बिरादरीतलं नाही, परंतु ते सांगली साताऱ्याच्या बेल्टमध्ये वाटेगाव नावाचं एक गाव आहे आणि तिथं एक कविता लिहिणारा लेखक आहे, गाणे बिणे म्हणतोय वाटतं तो, लाल बावटा नावाचं काहीतरी पथक आहे त्याचं. त्याला आपण 2दा जेलमध्ये टाकलं होतं. त्यांची भेट घ्या, बोलून घ्या त्यांना. मग त्या ठिकाणी साताऱ्याला गेल्यानंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी सांगावा पाठवला. काय पाठवला, सांगावा पाठवला की अण्णाभाऊ साठेंना मुख्यमंत्री भेटू इच्छितात, पंतप्रधान भेटू इच्छितात. त्या ठिकाणी मी जर असलो असतो तर अशा गुदगुल्या झाल्या असत्या, गुलाबजांबू फुटले असते. आजही गाव पातळीवरतीच नाही तर शहराच्या पातळीवरती ज्यावेळेस तात्या बोलवतात, भाऊ बोलवतात, नाना बोलवतात, काका बोलवतात, ताई बोलवतात, त्यात पंचायत समिती सदस्यांना आठवण जरी काढली तर आमच्या लेकरांना गुदगुल्या होतात. भरलेल्या जेवणाच्या ताटावून ते पळत जातं. त्या ठिकाणी सरपंचानं जरी आठवण केली तर अण्णांना आठवण केली, जेवण नंतर चला अण्णाकडं. आमदारांना आठवण केली मग तो खूपच मोठी गोष्ट आहे. मुख्यमंत्र्यांना आठवण केली म्हणल्यानंतर तर ते जिवंत जाईन का नाही तिथपर्यंत माहीत नाही. मी अण्णाभाऊ साठेचं तो उदाहरण का देतो त्याचं कारण आहे की अण्णाभाऊ साठे ना तो शेवकाला दिलेला निरोप अशा पद्धतीचा होता. तुम्ही म्हणतायत मुख्यमंत्र्यानं बोलवलं, तुम्ही म्हणतायत पंतप्रधानानं बोलवलं, परंतु पंतप्रधानाकडे माझं काही काम नाही आणि मुख्यमंत्र्याकडे पण माझं काम नाही. माझी फीड वेगळी, त्यांची फीड वेगळी आहे. हां, त्यांनाच जर काही काम असेल तर त्यांनी माझ्या झोपडीपर्यंत चालत यावं, हे बाणेदार उत्तर अण्णाभाऊ साठेने दिलं. ह्या बाणेदारपणाचा अभाव जे अण्णाभाऊ साठेचा जय जयकार करतात त्या समाजामध्येच नाही तर बहुजन समाजामध्ये आज आम्हाला अभाव पाहायला मिळत आहे. स्वाभिमानाचा अभाव, स्वावलंबनाचा अभाव मोठ्या पद्धतीनं पाहायला मिळतो. कपलक अवस्थेतील अण्णाभाऊ साठेनं स्वाभिमान जपत तो ज्या पद्धतीनं उत्तर दिलं त्यातून आम्ही ती गोष्ट शिकली पाहिजे मला असं वाटतं. अण्णाभाऊ साठेच्या संदर्भानं आणखीन एक महत्वाची गोष्ट, रशियामध्ये तर त्यांनी मराठी भाषेचं गुणगान केलं आणि मराठी भाषेचा विचार करत असताना एक गोष्ट लक्षात येते, मराठी भाषेतला पहिला आंबेडकरी कथाकार अण्णाभाऊ साठे. म्हणजे त्यांचं जेवढं सगळं साहित्य एका बाजूला आणि ज्यांच्या नावानं मराठी भाषा दिवस साजरा केला जातो, विवा शिरवाडकर साहेब, त्यांचं साहित्य एका बाजूला जर केलं तर डोंगराच्या पुढे एक छोटी टेकडी ठेवल्यासारखं होईल. अण्णाभाऊ साठेनं जे साहित्य निर्माण केलं ते जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये अनुवादित झालं, पण विवा शिरवाडकर साहेबांनी मात्र शेक्सपियरनं लिहिलेलं पुस्तकं, इंग्रजीतले पुस्तकं मराठीमध्ये आणली, बटाट्याची चाळ वगैरे ते सगळे, किंवा बाकी पु ल देशपांडेनं आणलेलं आहे, बाकी साहित्याने आणलं. बाकीच्यांनी तिकडचं साहित्य मराठीत इकडं डुप्लिकेट तयार केलं आणि त्या लोकांच्या जन्मदिवसाच्या जयंतीच्या निमित्तानं मराठी भाषा दिवस साजरा केला जातो.
मी म्हणते मराठी भाषेला जो अभिजित मराठी भाषा दिवसाचा जो भाषेचा दर्जा मिळालेला आहे तो अण्णाभाऊ साठेनं दिलेला आहे. त्यातले बरेच एका शब्दाचं मी या ठिकाणी उदाहरण देतो. अमरावती तुरुंगातच असताना त्यांनी भोमक्या नावाची एक कथा लिहिली. भोमक्या नावाची कथा लिहिली. मी पुस्तकामध्ये शोधलं, मला भोमक्याचा अर्थच लागना. परवा दिवशी शरद गायकवाड जे आहेत, जे महावीर कॉलेजमध्ये आहेत, त्या ठिकाणी एचओडी आणि अण्णाभाऊ साठे महामंडळ, अण्णाभाऊ साठे साहित्य समितीवरती सुद्धा आहेत, मेंबर आहेत. त्या शरद गायकवाडांना विचारलं मी, सर तुम्ही मराठीचे एक्सपर्ट आहात, तज्ज्ञ आहात, तर तुम्ही मला एक गोष्ट सांगा का हे भोमक्या काय भानगड आहे. त्यावेळेला त्यांनी सांगितलं, मी अख्खा मराठी शब्दकोश चालला, भोमक्या नावाचा शब्द मराठीमध्ये अस्तित्वात नाही आहे. मग अण्णाभाऊ साठेनंच एका ठिकाणी उल्लेख त्या ठिकाणी उत्तर दिलं, भोमक्या म्हणजे दुसरा तिसरा काही नाही, या शोषणकारी व्यवस्थेच्या डोक्यात घातलेला एक दगड प्रतिकात्मक तो माझा भोमक्या आहे. महात्मा फुलेनं सुद्धा एक शब्द दिला, कलम कसाई. तुम्ही मराठीचे सगळे शब्दकोश बघा, तुम्हाला पाहायला भेटत नाही, पण भामसेपच्या लोकांना आणि पुरोगामी चळवळीच्या लोकांना माहिती आहे कलम कसाई काय शब्दप्रयोग आहे. मग त्या अण्णाभाऊ साठेचा आम्ही बघत असताना एक गोष्ट लक्षात येते की आम्हाला संघटित होण्याची गरज आहे. बाबासाहेबांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा धडा दिलेला आहे. त्याचीच वाटचाल पुढे नेत असताना अण्णाभाऊ साठे सुद्धा सांगतात की संघटित होण्याची काय गरज आहे. या ठिकाणच्या खडकीमधल्या लोकांवरती अन्याय अत्याचार होत नाही, परंतु उर्वरित महाराष्ट्रामध्ये अन्याय अत्याचार होतो ना, विदर्भामध्ये अन्याय अत्याचार होतो ना, उत्तर महाराष्ट्रामध्ये अन्याय अत्याचार होतो ना. काल मी कोल्हापूरमध्ये होतो, त्या ठिकाणी मला एक गोष्ट आणखीन एक अधोरेखित झाली. त्या ठिकाणचे लोक भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या अगोदर 30 वर्ष अगोदर त्यांना स्वातंत्र्य मिळालं होतं. जे आरक्षण आम्हाला संविधानानुसार नंतर मिळालं त्यांना ते अगोदर शाहू महाराजांनी देऊन टाकलं. बरं, त्यांच्यासाठी जे जे केलं, त्यांचा गुन्हेगारी कायदा जो होता, गुन्हेगारी कायदा सुद्धा शाहू महाराजांनी मोडीत काढला. आज कंडिशन शाहू महाराजांच्या त्या राज्याची अशी आहे, त्या भागाची अशी आहे, त्या ठिकाणच्या अस्पृश्य लोकांवरती कुठल्याही प्रकारचा अन्याय अत्याचार होत नाही. मराठवाड्यातल्या विदर्भातल्या लोकांना अस्पृश्यतेचा शाप आहे. आजही तुम्ही जर एखादा ढाबा चालू केला, एखादा हॉटेल चालू केलं, तुमचा व्यवसाय चालणार नाही. परंतु आमचे जे लवजी क्रांती मोर्चाचे जे जिल्हाध्यक्ष आहेत, त्यांच्या जवळपास 3 हॉटेल आहेत त्या ठिकाणी, तांबड्या पांढऱ्या रश्श्याच्या, आणि हाऊसफुल चालतात. म्हणजे शाहू महाराजांनी तेवढं सृजनात्मक काम केलेलं आहे. आणि आणखीन एका गोष्टीचा उल्लेख मी या ठिकाणी शाहू महाराजांचा करू इच्छितो की शाहू महाराजांनी एका मिंचे गावाला भेट दिली. मिंचे गाव आहे, त्या मिंचे गावाला भेट दिल्यानंतर त्या ठिकाणी अस्पृश्यच्या वस्तीमध्ये गेल्यानंतर मॅक्झिमम त्या ठिकाणी मागवाडा आहे. मग त्यांनी ओळखी करून दिले, मी दगडू मांग, मी धुरा मांग, मी मरीबाम, म्हणजे कचरू मांग, म्हणजे एखादं गलिच्छ नाव आणि त्याच्यापुढे त्याची जात, अशा पद्धतीने त्याची मांडणी केली. त्यामुळे अरे तुमचे खांदे पडलेले आहेत, नजर पडलेली आहे, हात जोडलेले आहेत, हात काढा, खांदे अशी करा, सरळ उभा राहा, वर बघा. मग शाहू महाराजाला कळालं की त्यांचे नाव त्या पद्धतीचे निकृष्ट दर्जाचे या ठिकाणच्या व्यवस्थेने ठेवलेले नव्हे, ते ठेवायला प्रवृत्त केलं. मग त्यावेळेला शाहू महाराजांनी त्या ठिकाणी स्वतःचं जे नाव होतं घाडगे, हे घाडगे नाव मिंचे गावातल्या लोकांना दिलं. तेव्हापासून मिंचे गावातले सर्व लोक घाडगे आहेत. एवढंच नाही, निंबाळकर नावाचे मातांग तुम्हाला तिथं पाहायला भेटतात, जाधव भेटतात, गायकवाड भेटतात. एवढंच नाही तर त्या ठिकाणी पाटील मातांग आहेत, अस्पृश्यामध्ये निंबाळकर आहेत, अस्पृश्यामध्ये देशमुख सुद्धा आहेत. ती प्रतिष्ठा त्या ठिकाणी शाहू महाराजांनी दिली. त्याच पद्धतीची प्रतिष्ठा अण्णाभाऊ साठेनं त्यांच्या साहित्यातील विविध पात्राला दिलेली आहे. ज्या वेळेला कथेचा एंड झाला त्या वेळेला आपण सुद्धा सुस्कारा सोडलेला आहे. जसं पिक्चरचा एंड चांगला ज्या वेळेला होतो त्यावेळेला म्हणतो हां तसं व्हायला पाहिजे, बरोबर तसंच झालं. सेम अण्णाभाऊ साठेची कथा वाचल्यानंतर सुद्धा आमच्या लक्षात येतं हा कथेचा शेवट असाच व्हायला पाहिजे, बुद्धम शरणम गच्छामीच. हा भोमक्याचा शेवट असाच व्हायला पाहिजे, डोक्यात दगड मारूनच, जसा सैराटमध्ये जब्ब्याने दगड फिरकावला होता व्यवस्थेच्या विरोधामध्ये. म्हणजे ते आत्मिक समाधान देऊन जाणाऱ्या ह्या कथा आहेत.
आणि जवळपास 7 चित्रपटावरती त्यांच्या कथा निर्माण झालेल्या आहेत, चित्रपट तयार झालेले आहेत। आणि एक दुर्दैवी योगायोग, त्याला सुदैव म्हणावं की दुर्दैव म्हणावं मला हे माहीत नाही, परंतु 18 जुलै 1969 रोजी अण्णाभाऊ साठेचं निधन झालं। कुठल्या अवस्थेमध्ये झालं, कोणत्या कंडिशनमध्ये झालं हे पाहण्यासाठी तुम्हाला माझा भाऊ अण्णाभाऊ नावाचं पुस्तक त्यांचे सख्खे भाऊ शंकर साठे यांनी लिहिलेलं आहे, ते आपण जरूर वाचलं पाहिजे। ज्या दिवशी अण्णाभाऊ साठेची प्रेतयात्रा निघाली होती, त्यांनी त्यांची आवडी नावाच्या कादंबरीवरती एक चित्रपट निघाला होता, रक्ता लाविते मी रक्ता, टिळा लाविते मी रक्ताचा, टिळा लाविते मी रक्ताचे बॅनर मुंबईच्या रस्त्यावरती होते। महाराष्ट्राच्या ज्या ज्या ठिकाणी थिएटर होते त्या थिएटरमध्ये अण्णाभाऊ साठेच्या पिक्चर त्या दिवशी रिलीज झाला। ज्या दिवशी त्यांचा चित्रपट पहिला रिलीज झाला त्या दिवशी अण्णाभाऊ साठे आपल्यातून निघून गेले। जाता जाता एकच मेसेज आपल्या सर्वांना देऊ इच्छितो। अण्णाभाऊ साठेनं वज्रमुठ संघटित होण्याची सांगितलेली आहे। त्यांनी सांगितले, एका विटेवर वीट रचली ते एक मजबूत भिंत तयार होते। आम्ही जिवंत हाडा मासाची माणसं आहोत, आम्ही एकत्र आल्यानंतर परिवर्तन हे होणारच आहे। नुसत्या विटेवर वीट रचल्यामुळे हे सभागृह निर्माण झालेलं नाही बांधवांनो। एक वीट रचल्यानंतर दुसऱ्या विटेला जोडण्यासाठी सिमेंट टाकावं लागलं, मग विटेला विटेनं जोडण्यासाठी सिमेंटची गरज आहे। मग माणसाला माणूस म्हणून जोडायचं असेल तर कशाची? दोघांच्या मध्ये सिमेंट टाकणार, दोघांच्या मध्ये फेविकॉल टाकणार नाही बांधवांनो। आम्हाला माणसाला माणूस म्हणून जोडायचं असेल, मानव मुक्तीचा लढा वृद्धिगत करायचा असेल तर आम्हाला समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय ही बुद्धापासून अण्णाभाऊ साठेपर्यंत, कांशीराम साहेबांपर्यंत आम्हाला जी लोकशाही मूल्य दिलेली आहेत, मूल तत्वे दिलेली आहेत, ही आमच्यामध्ये रुजवावं लागेल। आणि आमच्या सर्वांचं विविध संस्था, संघटना, पक्ष जरी असेल तरी आम्हाला RSS प्रणित ही विषमतावादी मोडकळीस काढण्यासाठी आम्हाला कॉमन मिनिमम प्रोग्रामच्या अंतर्गत स्वतःचे अहंकार, युगो बाजूला ठेवून आम्हाला एका प्लॅटफॉर्मवरती काम करावं लागेल। एका प्लॅटफॉर्मवरती काम करावं लागेल म्हणजे कशासाठी काम करावं लागेल? या समाजाची आणि राष्ट्राची समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्यायावर आधारित उभारणी करण्याच्या दृष्टिकोनातून येणाऱ्या कालखंडामध्ये सगळेजण साथसोय कराल ही अपेक्षा या ठिकाणी बाळगतो। मला या ठिकाणी जास्तीचं बोलता नाही आलं, परंतु जे माझं राहिलेलं आहे ते राहिलेलं ऐकायचं असेल तर विकास पात्रीकर नावाचं एक चॅनल आहे, त्यावरती विविध विषयाचे विविध व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील। सबस्क्राईब करणं बंधनकारक नाही, पाहणं महत्त्वाचं आहे। कारण तुमचा उद्देश, माझा उद्देश ह्या महाराष्ट्रामध्ये नाही, ह्या देशामध्ये नाही, ह्या भारतामध्ये नाही, तर की जगामध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्यायावर आधारित समाज आणि राष्ट्र उभा करण्याची आमचं ती संकल्पना घेऊन आम्ही पुढे जात आहोत। त्या संकल्पनेला आपण सर्वजण पाठबळ द्याल। आपण या ठिकाणी बोलवलं, माझा यथोचित मान सन्मान केला, परंतु हा वेळ मला पुढे जाण्याची मुभा देत नाही, त्याबद्दल आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो। आपण माझा यथोचित मान सन्मान केला त्याबद्दल